देशातलं एकमेव शहर जिथं एकेकाळी रेल्वेनं पाणी पोहोचायला लागायचं ते म्हणजे लातूर। याच शहरामध्ये उन्हाळ्यात पाण्याची समस्या मात्र अधिक जाणवतेय। दुष्काळात पाण्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या झळा लातूरकरांना सहन कराव्या लागतात। लातूरमधील सहारा क्लासिक हाऊसिंग सोसायटीमध्ये 26 कुटुंब राहतात। दररोज 700 रुपये टँकरप्रमाणे 3-4 टँकर पाणी त्यांना विकत घ्यावं लागतंय। पिण्याचं पाणी 10 रुपयापासून 20 रुपये याप्रमाणे विकत घ्यावं लागतंय। हे टँकर चालक दिवसाला किमान 5 ट्रिप तरी करतात। शहरात सुरू असलेल्या अनेक बांधकामांना सुद्धा विकतच पाणी घ्यावं लागण्याची वेळ आली आहे आणि यातून दररोज लाखोंची उलाढाल होती आहे। तसंच ग्रामीण भागालाही पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। लातूर शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आहोत। सहारा क्लासिक नावाचं हे अपार्टमेंट आहे। या अपार्टमेंटमध्ये 26 फ्लॅट्स आहेत आणि त्यांना दररोज जवळपास 3 ते 4 टँकर पाणी लागतं, म्हणजे 40,000 लिटर पाणी दररोज लागतं आणि 10,000 लिटरची एक ट्रिप जी आहे ती आहे 700 ते 800 रुपयाची। अशी दररोज 2800 ते 3,000 रुपयेपर्यंत त्यांना रोज पाण्यासाठी खर्च करावा लागतोय। काय रोज पाण्यासाठी खर्च करावा लागतो? 2100 रुपये। हे झालं सांडपाणी। पिण्याच्या पाण्याचा काय प्रश्न आहे? पिण्याच्या पाण्याला इथं जवळपास जार, पाण्याचा जार वगैरे त्याच्यासाठी पैसा। किती ट्रिप करता रोज? दररोज 5 ट्रिप होता। 5 ट्रिप। इथं किती टाकता रोज? 4। इथं 4 ट्रिप टाकता आणि बाहेर मग 1-2 ट्रिप। बर, पाण्याचं एक टँकर कितीला खरेदी करता? 100 रुपये, 200 रुपये। 100 रुपये, 200 रुपये। आणि इकडे आणून कितीला टाकता? 700 रुपये। 700 रुपये तुमची मजुरी डिझेल। हां, दररोजची उलाढाल ही एका ठिकाणची जर लाखात असेल तर संपूर्ण शहराचा जर विषय केला तर तो कोट्यावधीचा आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।